मित्रहो, आपल्या महाराष्ट्रात आजपासून म्हणजेच 3 ऑक्टोबर 2025 पासून ई बॉन्ड प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे। राज्य सरकारने हा एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला असून ई बॉन्ड प्रणाली नेमकी काय आहे, ई बॉन्डमुळे नेमके कोणते फायदे होणार याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जे आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्रहो, महाराष्ट्र सरकारने आपल्या ऐतिहासिक निर्णय घेतलेला असून आपल्या राज्यात ई बॉन्ड प्रणाली म्हणजेच इलेक्ट्रॉनिक बॉन्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सरकारच्या या निर्णयामुळे आयातदार आणि निर्यातदारांना दिलासा मिळणार आहे। मित्रहो, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच नोंदणी आणि मुद्रांक विभाग ई बॉन्ड प्रणाली सुरू करत आहे। ई प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला आता स्टॅम्प पेपर न घेता म्हणजे स्टॅम्प पेपरची गरज नसणार आहे। ई बॉन्डवर आपण स्टॅम्प पेपर घेऊ शकतो। राज्यातील हा सर्वात मोठा निर्णय असून या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। मुद्रांक विभागाने आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉन्डची सुरुवात केलेली आहे। या निर्णयाचा फायदा आयातदार व निर्यातदारांना व्यवहार करण्यासाठी होणार आहे। या निर्णयामुळे निर्यातदार असतील किंवा आयातदार यांना व्यवहार करताना कागदी बॉन्ड देण्याची गरज नसणार आहे। तसेच या इलेक्ट्रॉनिक बॉन्डची ऑनलाईन पडताळणी कस्टम अधिकारी करणार आहेत। या निर्णयामुळे अधिक पारदर्शकता येणार असून व्यवहाराची प्रक्रिया अगदी सोपी होण्यास मदत होणार आहे। तसेच या प्रक्रियेमुळे कागदपत्रांसाठी जाणारा वेळ आता वाचणार आहे। मित्रहो, ई बॉन्ड प्रणालीच्या माध्यमातून आता मुद्रांक शुल्काचा भरणा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे। तसेच आता 500 रुपयांचे शुल्क ऑनलाईन जमा करता येणार आहेत। याबरोबरच आयातदार किंवा निर्यातदार आणि कस्टम अधिकाऱ्यांच्या यावर आता ई स्वाक्षरी असणार आहेत। त्यामुळे व्यवहारांना अधिक पारदर्शकता येणार असून या प्रणालीच्या माध्यमातून कस्टम अधिकाऱ्यांकडून तत्काळ पडताळणी देखील होणार आहेत। असे एक ना अनेक महत्त्वपूर्ण फायदे या इलेक्ट्रॉनिक बॉन्डमुळे होणार आहेत। मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांशी हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड प्रणाली नेमकी काय आहे आणि या प्रणालीचे नेमके फायदे कोणते आहेत याबद्दलची माहिती मिळेल। धन्यवाद।